हॅलो फ्रेंड्स, आज मी आले आहे डोंबिवली ईस्टच्या पुसाळकर उद्यानामध्ये. तर हे उद्यान डोंबिवली ईस्टवरून चालत 5 ते 7 मिनिटांच्या अंतरावर आहे. टंडन रोड किंवा शिवमंदिर रोड या दोन्हीकडून तुम्ही या गार्डनमध्ये एंट्री घेऊ शकता. इथे आहे टंडन रोडचं एंट्री गेट आणि तुम्ही सरळ पुढे गेलात की सरळ ऑपोजिट दिशेला शिवमंदिर रोडच्या दिशेने दुसरं एक गेट आहे. तर हे माझं खूप फेवरेट ठिकाण आहे. खूप जास्त वेळा आम्ही ह्या गार्डनमध्ये येत असतो. तुम्ही आता बघू शकता पावसाचे दिवस आहेत, सगळा चिखल भरलेला आहे, परंतु त्यामुळे आता कोणीच गार्डनमध्ये नाही आहे ह्या पार्कमध्ये. आणि दुपारची वेळ आहे आणि दुपारी 4 वाजेपर्यंत हे गार्डनचे गेट बंद असतात. त्यानंतर ते खुलतात आणि मग हळूहळू माणसांची वर्दळ सुरू होते. सकाळच्या आणि संध्याकाळच्या वेळेस इथे सगळं माणसांनी गजबजलेली ही गार्डन असते. कारण तुम्ही बघू शकता दोन्ही साईडला पूर्ण रहदारीचे रस्ते आहे आणि रहदारीच्या मध्येच अशी छोट्याशा जागेमध्ये हे गार्डन तयार केलेलं आहे. अतिशय सुंदर गार्डन तयार केलं आहे आणि तुम्ही माझ्याबरोबर ह्या नैसर्गिक सफरीचा आनंद नक्कीच घेऊ शकता. तर बघा तुम्ही किती सुंदर वातावरण तयार झालं आहे. एक निसर्गाने एक हिरवागार गालीचा तयार केलेला आहे. सुंदर मोकळे आकाश आणि हे गार्डनमध्ये एक छोटंसं जिम आहे आणि समोर असं सुंदर असं नैसर्गिक दृश्य. नुकताच पाऊस पडून गेला आहे मित्रांनो आणि समोर जे आहे ते दिसते रंगीबेरंगी लहान मुलांची घसरगुंडी वगैरे खेळणी आहेत तिथे. आणि पावसाळ्याच्या दिवसात जरी ती बंद असली तरी पावसाळा संपल्यानंतर हे सर्व गवत कटिंग केलं जाईल आणि मग मुलांना खेळण्यासाठी ओपन स्पेस तयार केली जाईल समोर आणि हिरवळ तयार केली जाईल आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी खुर्च्या बसायला जागा वगैरे आहेच. प्लस सर्व लोकांना चालण्यासाठी जास्त करून तरुण मंडळी सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेस इथे ट्रॅक केलेला आहे चालण्यासाठी. ते जे ट्रॅकिंगसाठी येत असतात, चालण्यासाठी येत असतात, त्याच्यासाठी छानपैकी असा चालण्यासाठी वॉकिंग ट्रॅक केलेला आहे. आणि किती सुंदर असं दृश्य तुम्ही बघू शकता. नुकताच पाऊस पडून गेला आहे. हे छोटी छोटी रोपं आत्ता लावली आहेत आणि ही जी रोपं दिसत आहेत ही खूप लहान असतानापासून आम्ही इथे येतो आहे. माझ्या मुलांना मी इथे घेऊन यायचे. माझ्या मुलांचं आणि माझं अतिशय आवडीचं ठिकाण आणि इथे आम्ही खूप एन्जॉय केलं आहे. आमच्या खूप आठवणी या गार्डनशी जोडलेल्या आहेत. त्यामुळे मी असं मला मोह आवरला नाही इथे व्हिडिओ करण्याचं, कारण छान वातावरण झालं होतं. नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे पावसाचे थेंब झाडांवरती सगळे होते. मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आहे. बघा तुम्हाला दिसत आहेत का? खूप छान असे पावसाचे थेंब या झाडांवरती आहेत बघा. आणि ते थेंब माझ्या अंगावर थोडेसे शिडकावा करून मी एक छानपैकी खूप दिवसांनी असा खूप आनंद घेतला आणि खूप सुंदर असं वातावरण बघा तुम्ही, किती सुंदर असं वातावरण तयार झालेलं आहे आणि खूप हिरवंगार असं सुंदर असं छान असं गालीचं तयार झालं आहे. हे गवत नंतर कापून इथे कमी केलं जाईल आणि मग मुलांना खेळण्यासाठी स्पेस तयार केली. इथे खूप मुलं खेळायला येतात, त्यांच्याबरोबर त्यांचे पालक येतात. त्यांच्या पालकांसाठी पण एक्सरसाइजसाठी ही जिम आहे. ह्या जिममध्ये आम्ही खूप आस्वाद घेतो व्यायाम करण्याचं. इथे वॉकिंगसाठी आम्ही खूप वेळा येतो. इथे समोर गेलं तर इथे पक्ष्यांनी मला खूप छान अशी म्युझिकल ट्रीट दिली आणि मला खूप आनंद मिळाला. मी खूप आनंद घेतला. तुम्ही आनंद घ्या. इथे जो पक्षी लपलेला होता त्याला शोधण्याचा मी प्रयत्न करते आहे, पण तो पक्षी काही दिसत नाही आहे. कॅमेरामध्ये त्याला घेण्याचा प्रयत्न करत होते पण नाही, तो दिसत नाही. तो झाडाच्या मागे कुठेतरी पानांच्या मागे लपून बसला असावा. आणि त्यानंतर मी ते म्युझिकल त्यांचं जे संगीत, नॅचरल संगीत इथे डोंबिवलीसारख्या रहदारीच्या ठिकाणी हे या गार्डनमध्ये येऊन मानसिक जी शांतता खूप छान असं वाटलं आणि त्यामुळे मला हा व्हिडिओ शेअर करावा असं वाटतं आहे तुम्हाला. हे घसरगुंडी लहान मुलांना खेळण्यासाठी. आणि ही जी झाडं दिसत आहेत ना मित्रांनो, ही झाडं अगदी लहान असतानापासून जेव्हा रोपं होती तेव्हा आम्ही जेव्हा लागवड केली जात होती या रोपांची, तेव्हापासून आम्ही त्या गार्डनमध्ये येतो. त्या गार्डनचं जेव्हा तयार करण्याचं काम चालू होतं तेव्हापासून आम्ही या गार्डनमध्ये येतो आणि ही झाडं आमच्या नजरेसमोर
लहानाची मोठी झाली आहेत त्याच्यामुळे यांच्याशी खूप अटॅचमेंट आहे. असं आपलेपणाचं एक नातं आहे. आपलीशी वाटतात ती झाडं. त्यांच्याशी हितगुज करायला खूप बरं वाटतं. इथे आल्यानंतर मनाला शांतता मिळूनच जाते. खूप बरं वाटतं. गर्दी असेल तरीही शांत. हे बघा इथे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी काही खेळणी असतात. टॅम्पोलिन, मिकी माऊस आणि इतर काही खेळणी जे लहान मुलांच्या जत्रेमध्ये वगैरे ट्रेन असतात, टॉय ट्रेन तशा प्रकारे इथे असतं. पण आता पावसामुळे ते काढून टाकले. पाऊस संपला की मग ते चालू करणार. आणि मग लहान मुलांची भन्नाट गर्दी असते. ते लहान मुलं खूप मस्ती करतात. खूप मजा मस्ती करायला त्यांना इथे गार्डनमध्ये ते कमी रेटमध्ये असल्यामुळे पालकही ते आवडीने घेऊन येतात. हा निसर्ग बघा, ही झाडं जी आम्ही अगदी लहानपणापासून जी बघतोय मोठी झाली आहेत. हे चाफ्याचं झाड माझं खूप आवडतं झाड आहे. त्याला फुलं आली आहेत आणि मला छान फुलं इथे बघता आली. इथे ही आमची फेवरेट प्लेस आहे. इथे आम्ही आल्यावर बसतोच, इथे येऊन बसतोच आणि इथे खूप छान वाटतं. आल्यावरती चाफ्याच्या झाडाखाली खूप शांतता, असं समोरचं दृश्य मुलांना खेळताना बघायला वाटते, मजा वाटते. मुलांना खेळताना बघून एक वेगळाच आनंद आपल्या मनात तयार होतो. आणि निसर्ग तर आहेच आपल्या सोबतीला. आता सुंदर निसर्ग आणि नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे मला तर खूपच छान वाटलं. पण पावसानंतरही इथे खूप गर्दी असते. आज मला गर्दी नाही मिळाली कारण पावसाळा असल्यामुळे आणि दुपारची वेळ असल्यामुळे नुकतंच गार्डन ओपन झाले आणि मी लगेचच आली. ह्या एक काकू होत्या ज्या आपलं वॉकिंगसाठी आलेल्या होत्या आणि इथे जे गवत वाढलं आहे ते थोडं कट केलं जाईल, साफसफाई करून मग मुलांसाठी हे गार्डन ओपन केलं जाईल. आणि इथे जिम आहे. ह्या जिममध्ये तर आम्ही खूप मजा करतो. जेव्हा आम्ही इथे येतो तेव्हा या जिममध्ये आम्ही सगळे प्रकार ट्राय करतो आणि मस्त आनंदाने घरी जातो. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्ध माणसांपर्यंत तरुण मंडळींचं पण आवडतं ठिकाण आहे हे, कारण इथे सगळ्या प्रकारची सुविधा आहे आणि हे ॲब्सोल्युटली फ्री आहे. काहीही कॉस्ट नाही आहे इथे. हे महानगरपालिकेने खूप छान काम केलं की हे सुंदर गार्डन तयार केलं. निसर्गाचा आस्वाद शहरातल्या माणसांना तेवढा तरी घेता यावा यासाठी असं खूप छान असं उपक्रम हा गार्डन जेव्हा तयार होत होतो तेव्हाच आम्ही खुश होत होतो. आणि आत्ता तर आमचा अगदी वीक पॉईंट झाला आहे. आम्ही इथे वरचेवर येत असतो. तर असं वाटलं की तुम्हाला शेअर करावं. ही जी झाडं आहेत या झाडाला माझ्या मुलांनी अगदी पाणीसुद्धा दिलेलं आहे. ते कर्मचारी काम करायचे तेव्हा माझी लहान मुलं त्यांच्याबरोबर जायचे आणि सांगायचे मला पण पाणी द्यायचं. तेव्हा त्या आंटी किंवा जे कोणी कामगार असतील किंवा त्यांच्या हातात पाईप द्यायचे आणि मग त्या पाईपने ते दोघीही माझी मुलं झाडांना पाणी घालायचे. अगदी त्यांचं पूर्ण टीम असायची. शाळा जवळ असल्यामुळे माझ्या मुलांची तर शाळेच्या इथे आम्ही इथे या गार्डनमध्ये यायचो आणि त्यांचा पूर्ण ग्रुप असायचा. तर खूप धमाल मुलं करायची. सगळी धमाल करून मग आम्ही आनंदाने उड्या मारत घरी जायचं. म्हणजे माझी मुलं आणि आत्ता माझी मुलंही मोठी झाली आहेत, ही झाडंही मोठी झाली आहेत, पण त्यांच्याशी अटॅचमेंट इथे आमचे खूप सारे मेमरीज आहेत. इथे समोर दिसतं आहे हे ते बाकं लावलेली. इथे ज्येष्ठ नागरिकांचा मेळाच जमलेला असतो जणू. आता हे चिखल आहे पण थोड्या दिवसांनी हे चिखल सुकल्यानंतर सगळं इथे क्लीन करून गार्डन ओपन केलं जाईल. म्हणजे ओपनच आहे आत्ताही तसं, आपण कधी येऊ शकता. फक्त दुपारच्या वेळी गार्डन बंद असतं. शिवमंदिर रोडला एक गेट आहे आणि इथे 2 गेट आहेत. समोर दिसते ते एक गेट आहे आणि इकडच्या साईडला एक गेट आहे आणि ह्या गेट ते बाहेर पडणार आहे. तर धन्यवाद. माझ्याबरोबर तुम्ही माझा अनुभव माझे जे या गार्डनविषयी फिलिंग्ज होते ते मला एक्सप्रेस करायचे होते. तुम्ही माझ्यासोबत राहिलात, शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.